आजच्या गोष्टीचं नाव आहे काळा ससा. एक छोट्याशा जंगलात ससोबाचं कुटुंब राहत होतं. ससोबांची बायको व 2 गोजीरवाणी मुलं. दूर अंतरावर एक पेरूची बाग होती. त्या बागेतील पेरूंचा वास सगळीकडे दरवळायचा. कधी कधी ससोबाचं कुटुंब फिरावयास निघे, तेव्हा हिरवे, पिवळे, लहान मोठे पेरू पाहून पिल्लांच्या तोंडाला पाणी सुटायचं. "बाबा, आम्हाला आणा ना पेरू", एक पिल्लू म्हणायचं. "बाबा, मी तोडतो पेरू", दुसरं पोर म्हणायचं. "अहो, पिल्लं इतकी मागी लागली आहेत, तर आणा ना त्या बागेतून थोडेसे पेरू", ससोबांची बायको आग्रह करायची. पण ससोबांना माहीत होतं की या बागेजवळ एक दुष्ट लांडगा नेहमी बसलेला असतो. जर त्याची नजर आपल्यावर पडली तर खेळ खल्लास. सशाचं मऊ मऊ कोवळं कोवळं मांस म्हणजे लांडगोबाला मेजवानीच. त्यामुळे बायकोपोरांचा आग्रह पडला तरी ससोबा तिकडे लक्ष देत नसत. एकदा खूप मोठं वादळ झालं. सोसाट्याचा वारा झाला. झाडावरच्या पेरूंचा नुसता सडा पडला. ससोबांना वाटलं, कोण खाणार हे पेरू? सगळे वाया जाणार. मालक तरी एवढ्या पेरूंचे काय करणार? वाटूनच टाकणार कुणाला तरी. आपण थोडेसे पेरू वेचून घेऊन जाऊ पोरांसाठी. शिवाय कालचे वादळ झाल्यावर लांडगा तरी कसला येणार आहे या बागेत? ससोबा आपल्या बाळांना म्हणाले, थांबा हं, मी तुमच्यासाठी खूप पेरू घेऊन येईन आज." ससोबा अगदी हळूहळू पायांचा आवाज न करता बागेत शिरले. मात्र त्याच्या छातीत सारखे धडधडत होतं. त्याच्या डोळ्यासमोर सारखे लांडगोबा उभे राहत. क्रूर आणि दुष्ट लांडग्याने आजपर्यंत जंगलातली कितीतरी जनावरे गट्ट केली होती, हे सशाला माहीत होतं. पण जाणं तर भागच होतं. तसे वचन दिले होते ससोबांनी आपल्या छोट्यांना. ससोबांनी आपल्याबरोबर एक पिशवीही नेली होती. त्यांनी हळूहळू एक एक पेरू पिशवीत टाकला. पिशवी भरली. आता पिशवी घेऊन पळणार एवढ्यात लांडगोबाचे शब्द त्यांच्या कानी पडले. "कोण रे तो चोर? मी एवढा रखवाली करत असता बागेत शिरण्याचे कुणाचे धैर्य झाले? थांब, तुला आता दाखवतोच इंगा." बिचारे ससोबा, त्यांची पाचावर धारण बसली. ते हातात पिशवी घेऊन पळत सुटले. पाठीमागे साक्षात यमच उभा असल्याने ससोबांनी धूम ठोकली. वाटेत त्यांना एक वळण लागलं. जवळच दाट झाडी होती. ससोबांनी त्या झाडीत आपली पिशवी टाकली आणि पळत सुटले. समोरच एक चिखलाने भरलेले डबके होते. सशाला एक युक्ती सुचली. त्याने पटकन त्या डबक्यात उडी मारली. सगळ्या अंगाला चिखलच चिखल लागला. स्वच्छ ससा आता काळाभोर झाला. लांडगोबा त्याच्या पाठलाग करीतच होता. त्यांना वाटेत पेरूचा वास आला आणि जवळच सशाची पिशवी मिळाली. चोर लेकाचा बरा सापडला. मऊ मऊ सशाला आता पोटात जागा देतो, असे मनात म्हणून लांडग्याने मोठ्या खुशीत ससोबांचा शोध घेणे सुरू केले. सगळी झाडे शोधली. हिरव्यागार झाडीत ससा पटकन नजरेत भरणार. लांडगोबा भटक भटकले. पुन्हा पुन्हा पेरूच्या पिशवीजवळ आले. पण छे, ससोबांचा पत्ताच नाही. लांडगोबांना आश्चर्य वाटले. ते थकले आणि वाट चालू लागले. समोरच डबक्याच्या काठी एक काळं जनावर दिसलं, अगदी गलिच्छ. समोरून लांडगा येताना पाहून सशाने काळीज धडधडले. पण तो आता शांत बसला. समोरून आलेल्या लांडग्याने जरा लांबूनच विचारले, "काय हो, तुम्ही एखादा ससा इकडून गेलेला बघितला का?" "हो हो, बघितला तर", काळं जनावर म्हणाले. "असं? मग कुणीकडे गेला तो?" लांडग्याने विचारले. "अहो, तो ना समोर लांबवर ते झाड दिसते ना, त्या झाडावर चढून बसला. तिथे आहे मधमाशांचं पोळं." त्या मधमाशा त्याला म्हणाल्या, "ससुल्या, गड्या, घाबरू नकोस. आम्ही तुझे रक्षण करतो." काळा ससा म्हणाला, "अहो, पण त्या मधमाशा सशाचे रक्षण कसे करणार? मला तर हे सगळे विचित्र वाटतंय." लांडग्याने शंका व्यक्त केली. ससोबा म्हणाले, "अहो, मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे ना." त्या मधमाशा म्हणाल्या, "ससुल्या, गड्या, बरं तू घाबरू नकोस. आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत. घे हा गोड गोड मध. थकला भागला असशील ना? मग आम्ही तुझ्या भोवती असे फेर धरतो की तो मेला दुष्ट लांडगा इथून गेला तरी तू त्याला दिसणार नाहीस. बसू दे मेल्याला ओरडत." असं म्हणून त्यांनी ससोबाला लपवून ठेवले. "असं मग दाखवतोच त्यांना इंगा. मला दुष्ट म्हणतात काय? शिव्या देतात काय? थांबा म्हणावं. तुमचा आणि तुमच्या लपलेल्या त्या सशाचा चांगलाच समाचार घेतो." लांडगोबा संतापाने लाल झाले होते. त्यांनी हातात काठी घेतली. तावातावाने ते झाडापाशी गेले आणि मधमाशांच्या पोळ्यांवर काठीने जोरदार तडाखे लगावले. त्या सरशी त्या माशा भिनभिनत उडाल्या आणि जवळच असलेल्या लांडगोबाला कडाडून चावल्या. पोळं एकदम खालीच पडलं आणि मधमाशांचं सैन्य चारी बाजूंनी लांडगोबांवर चालून आलं.
लांडगोबा मोठ्याने ओरडू लागले, मेलो मेलो, अरे कुणीतरी मला वाचवा, आई आई. पण लांडगोबाच्या मदतीला कोण येणार? ससोबा डबक्यातून बाहेर आले, झाडीत लपून बसले. लांबून ते लांडगोबाची फटफजिती पाहत होते. लांडगोबाच्या अगदी चिंध्या व्हायची वेळ आली होती. शेकडो विंचू चावल्याच्या वेदना त्यांना होत होत्या. कणत कुडत कसे बसे लांडगोबा बागेत परतले. ससोबा घरी यायला निघाले. वाटेत त्यांना स्वच्छ पाण्याचा झरा दिसला. त्यांनी आंघोळ केली. पुन्हा ते गोरेपान झाले आणि पेरूची पिशवी घेऊन डुलत डुलत घरी गेले. बाबांनी पेरू आणले म्हणून मुले खुश झाली. सशिनबाई खुश झाल्या. पिल्लांनी पेरूचा समाचार घेतला. संध्याकाळी ससोबा आपल्या बायको मुलांना घेऊन पेरूच्या बागेपाशी आले. लांडगोबा जवळजवळ मरायला टेकले होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. त्यांची ही अवस्था पाहून ससोबांनी मुद्दाम लांडगोबांना विचारले, काय लांडगोबा, आजारी आहात वाटतं? काय हो झालंय तुम्हाला? कुठे कोवळं लुसलुशीत मांस नाही का मिळाले तुम्हाला? समोर सशिनबाई, त्यांची 2 लुसलुशीत पोरं उभी होती आणि लांडगोबा आशाळभूत प्रमाणे त्या गोबऱ्या सशांकडे पाहत होते.